तर इथं वाऱ्याचं प्रेशर एवढं जास्त आहे की मी तुम्हाला सांगू शकत आहे. झाम 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 माझ्या मागणं वार येतोय. हायच्या गावात काय रे विषय हो भाई साहब, आमच्या पुढंच आहे समोर मांडवकडा. हे कसं वाटतंय? मला तरी आज घरात घालताना वाटलेलंच 100% कोण ना कोण मला तर भेटणार इथं 100%. आणि कार्यकर्ते भेटले शेवटी न बघा पडले आईच्या गावात. हे कोणी दाखवत नाही, इथं याला धाडस लागतं. धाडस त्यासाठी लाईक फॉलो सबस्क्राईब करायला लागतंय 100%. धन्यवाद. जेवणासाठी आपलं खास कांदा भाकरी आणि भाकरीच्या खालच्या बाजूला चटणी आहे. तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार पडता स्वस्त मजबूती काऊ खट्टा अशा या ब्लॉगमध्ये. तर विषय असा झाला आहे, कंप्लीट 3 महिन्यानंतर असा एक वनवा पेटला की मी सोलो ब्लॉगिंग करायला निघालो. ह्याच्या अगोदर कोयना धरण बघायला गेलो, ती बी बॅग वाटर आटलेलं पाणी. त्यानंतर आज पहिल्यांदा निघालो मी सोलो ब्लॉगिंग करायला. तर आज आपला अड्डा आहे मांडवकाडा. तर आज मी निघालो पाटणला आणि पाटणपाशी घाणबी गाव आहे. घाणबी या गावात मांडवकाडा धबधबा आहे. तर तो धबधबा बघण्यासाठी मी आज सोलो निघालो, सोलो एकटा. सगळी बॅग वगैरे अडकून टाकाटापैकी हेल्मेट बिलमेट घेऊन आता नीट बोल कार्यक्रम आपला करायला जायचं. तर आपली 100cc प्लॅटिना बाहेरच आहे. आता आवरावरी करायची. मला सकाळी 8 वाजता हालायचं होतं, पण 1 तास मला डिले झाला. 9 वाजला इथं. पण तेवढं आपलं चालायचं इकडे तिकडे होऊन जाते, कारण यावेळेला मी डबा वगैरे सगळं घेऊन निघालो. बाहेर काय लय खर्च करा नाही, फक्त गाडीचं पेट्रोल एवढंच आहे. 100च्या तेलावर चालणार आपली 100cc प्लॅटिना. तर 200 जाऊन त्याला टाकायचं जातं आता. म्हणजे आपला विषय सगळा गंभीर होतो. तर चालतंय कार्यक्रम आपलं चालू करूया. अजून गेट पण उघडायचं आहे. गेट उघडून लगेच आपला कार्यक्रम फते करूया. तर चलो लेट्स गो. तीन 5 किलोमीटर सरळ जायचं. केरगाव लागेल. केरगाव लागलं ना की बारकं मंदिर लागेल की लेप मारायचा. त्या घाटाने सरळ वरती जायचं. केरगाव पर्यंत, केरगाव पासून वळायचं आहे काय? हा हा. केरगाव लागेल. त्याच्या पुढे गेलं ना, शाळेच्या पुढे गेलं की बारकं मंदिर लागेल. हा. तिथून लेपला मोठा रोड आहे ना, हा. सोडायचा. सरळ गाणबी जातो तो. हा, रोड कांदे. धन्यवाद बरं का. तर काकाने आपलं जस्ट सांगितलं की इथनं केरगावला जायचं. म्हणजे हा असा काही तर रोड आहे. इथनं डायरेक्ट केरगावला जायचं. केरगावपासून शाळा आहे काय तर शाळेपासून मोठा रोड लागतो, तिकडे सरळ गाणबी जातो. आणि इथनं पाटणमधनं तुम्हाला जायचं असलं तर पाटणमधनं डायरेक्ट इथे याचं इष्टी स्टँडच्या जरा शेजारी इष्टी स्टँड आहे ना, स्टँडच्या जरा पुढल्या बाजूला आलं की इथनं सरळ आतल्या बाजूला एक रोड जातो. बघा इथं स्टँड आहे, इथं इष्ट गेला बघा. इथनं सरळ आतल्या बाजूला एक रोड जातो, तो सरळ जातो केरगावला. आणि केरगावपासून पुढं गाणबी वाटतं. तर चला जाऊ आपलं मार्केट चालू करूया. आता पुढे डोंगर लागणार आपलं सगळं घाट आहे. इथनं पुढं जरा हळूहळू घाटाचा निसर्गरम्य आनंद घेत घेत आपण जाऊया. तर चलो. सध्या मी डोंगराच्या टॉपवरती आणि विषय टॉपचा आहे भाऊ. टॉपचा पाऊस बिऊस पडायला लागला. आणि बघा इकडल्या बाजूला डोंगर आहे. सगळं धुकं आहे. नुसतं धुकं बघा दिसत असेल तुम्हाला. आणि पुढच्या बाजूला पण डोंगर आहे, पण धुकं आहे, नुसतं धुकं बघा. विषय हार्ड आहे. कसलं वातावरण आहे, विषय हार्ड आहे. आणि एवढा विषय आहे, पाऊस बिऊस चालू आहे, त्यामुळे लगबग चालू आहे. भात पेरणी वगैरे करायची लोकांची. विषय हार्ड आहे. इथं वातावरण 1 नंबर आहे. असं म्हणजे विषय हार्ड. आता केव्हा मी घाणबीत पुसतोय आणि केव्हा ती मांडवकाडा धबधबा एक्सप्लोअर करतोय बघतोय. एवढीच मला आतुरता लागल्या मित्र. मला काय इथनं हालू वाटण झालं. वातावरण मला घेतं पुढं. कसलं भारी धुकं आलं या. ओहो भाई साब, हे धुकं म्हणजे सगळा पाऊसच आहे. हो नुसता पाऊस. इकडं नुसता पाऊस असतोय. जरा दवबिंदू पण आले ते माझ्या कॅमेरावर, सांभाळून घ्या. आता चला मोबाईल जास्त भिजायच्या अगोदर आपलं मार्केट पुढं करूया. पुढं जायचं म्हणतोय, पण पुढं जाता असं काहीतरी बघायला भेटतंय की टॉपचाच विषय भांडा. विषय हार्ड. आणि रस्त्याला कोण सुद्धा नाही. रस्ता सगळा मोकळा आहे, सगळा टोटली. विषय हार्ड ब्रो. चला आता जाऊया मार्केट करूया पुढच्या बाजूनं. तर सध्या इथं काका भेटलं. काकांची गुरं वगैरे तर लागले ते हिंडायला. आणि वातावरण बघा, मागं सगळं धुकं आहे, पुढच्या बाजू पण सगळं धुकं आहे. आणि थोडंच 3 ते 4 किलोमीटर इथनं राहिलं गाणबी. आणि काका धुकं जाईल का तोपर्यंत? 100%. तर चालतंय. या धुक्याचा आनंद घेत हळूहळू करत आपण निघालोय. तर चला हळूहळू करत आपलं मार्केट पुढं करूया. 4 ते 5 किलोमीटर गाणबी. आणि मांडवकाडा तिथनं खाली उतरायला लागतं ना,
1.5 किलोमीटर आहे काय? हां हां, दिसतोय ना धबधबा आत्ता? ओके, हां हां, चालते धन्यवाद बरं का. हां चालते. तर चला जाऊया. तर सध्या आत्ता जस्टच मी घाणबी या गावापाशी इथं पोचलोय आणि घाणबी या गावापाशी आपल्याला काहीतरी साथीदार गावली ती मगाशी. आता मी बघितलं तुम्हाला, तुम्ही दंगामस्ती करत येत होता, पण तुम्ही माझ्या पुढं आला कसं काय माहिती. मी जरा काकांची गाठ भेट घेत त्यांचं सगळं आलो. तर ह्यो वाघ कुंडलचा आहे, राहायला कराडात असतोय. विचारलं भाऊ तुझं नाव काय? माझं शिवराज. शिवराज आहे. कुठला आहे तू? मसूरचा. मसूरचा आहे, कराडचा. तुम्ही सगळी कराडचा आहे? मी गोपाटाचा आहे. गोपाटाचा आहे काय? आणि तू? कोणेगाव मसूर. मसूरचाच आहेस काय? मग विषय हार्ड आहे. इथं कार्यकर्ता पण पार्टनर गावले जाता आणि सध्या विषय असा झालाय की ही कुठं तर चुकलेली वाट चुकलेली आणि ह्याला जळू लागलेला बघा. विषय हार्ड झालाय पाय त्याच्या. तर चालतंय, त्या काकांना तिथलं विचारलं, बघा ती काका आहेत तिथं. काकांनी विचारलं की कसं जायचं इथं. काका म्हटलं ही सरळ वाटा इथनं. काही तर तुम्ही पण आला तर इथं कंस्ट्रक्शन दिसतं बघा घाणबी गावाच्या अलीकडं. या कंस्ट्रक्शन बसणं या इथं गाड्या लावायच्या आणि इथनं सरळ मार्ग आहे बघा. बघा ह्या इथनं सरळ कडकडनं खाली जायचं आणि जिथं पाण्याचा प्रवाह जास्त उडतो या तिथं मांडवकाडा धबधबा असं त्यांनी सांगितलंय. तर चालतंय, आपण हळूहळू करत जाऊया धबधब्याच्या खाली. तिकडं कसा विषय होतो बघूया. तर सर्व सवंगड्यांसोबत आमचं मार्गक्रमण चालू झालंय आणि त्या अरे कुठे गेलं ते काका का अदृश्य झालं काय? काका अदृश्य झालं. तर त्या काकांनी आम्हाला मार्गदर्शन दिलंय की खालच्या बाजूला एक इमारत बनवायसाठी एक सप्पई जागा गेल्या. त्या जागेपासून तिरकं खाली जायचं. जिथं दुधारा उडतोय तिथं तुम्ही जावा आणि थांबा. तर ट्रॅकिंग आमचं चालू झालंय. सवंगड्याने काट्या वगैरे हातात घेऊन एखादा साप दिसला तर मारायला बरं पडतंय. आणि जळूचं भीती आहे. आम्ही काय मीठ वगैरे आणाय पुढे गेलोच नाही, कारण आत्ता वाजले तर 12 वाजले तर हां 12 वाजले त्या. तर जाऊन येतो परत आणि दंगा व्हायचा. त्यापेक्षा आपलं जळू काय करत नाही, ती फक्त आपलं रक्त शोषते. ती जी तुमच्या किडा असतात ना रक्तातलं ती शोषून घेते. ती फक्त जी तुमच्या एक्समध्ये असते ती शोषून घेते. ती शब्दशः बोलायला नको, भावना समजल्या विषय आपला. तर चालतंय, आपलं मार्गक्रमण खालच्या दिशेने करूया. आता डायरेक्ट धबधब्याचं ट्रॅकिंग कुठनं कसं आहे ते आपण बघत जाऊया. आणि वातावरण टॉपचं आहे. टॉप विषय टॉपचा आहे ना वातावरणाचा. येताना कसं वाटतं वातावरण बघायला? वातावरण सुट्टी नॉट एकदम कडक वातावरण आहे. इथलं पण वातावरण एकदम कडक आहे. सुंदर सुरेख रेखीव आणि असं कडक वातावरण आहे. कडकनाथ कोंबडी बंद पडली पण वातावरण काही काय बंद पडणार नाही. जोपर्यंत उन्हाळा पडत नाही तोपर्यंत टॉपचा विषय असणार भावानो. तर चला, असा काय तर रस्ता आहे पुढं, अशा रस्त्याने आम्ही निघालोय. तर चलो लेट्स गो, जाऊया हळूहळू मार्गक्रमण करत आपलं. ते लागा तुमच्या दादात त्यानं लागा सुसू करा सोडून दिला आईच्या गावात धरुशेना. काय लागा पोरं लागा सुखानं प्रेमानं सुसू पण करून दिला ती पोरांनी. काय म्हणायचं बाबा? असलं काहीतरी टाकू नका. काय करायचं असलं टाकायला लागतंय काय तर असलं नका तुम्हाला पडलेलं. आपण चुकीच्या वाटेन चाललो असं वाटत नाही तुम्हाला? कारण वाट इकडे जाते दाद्यानं. तरी पण चला पुढे जाऊन बघूया इथनं काय दिसतंय का. सुसू करायचं ना विसरलो ती सुसू टाकू नका तेवढं. कार्यकर्त्याच्या सुसूच्या नादात सगळा वनवामचा पार पडला. हा काय नाही, मला वाटलं जळूची काढला आईच्या गावात जळूच्या. तर जळू वगैरे काय नाही. आवाज आहे का इथं? ओके, दूर येतोय इथनं. हो बघा इथनं दूर येतोय म्हणजे इथं धबधबा आहे. आहा मेरी जाने मन जाने जिगर लागते. आहा इकडं नाही रे, इकडं जायचं नाही. ह्या इथं आहे रे, पण इकडं वाट आहे बधी वाट तिकडं आहे रे. काहीतरी नवीन वाटा करू नका. बघा तिकडं वाट आहे त्या तिथनं जाऊया. चला इथनं चला. असं करायचं म्हणलं ट्रॅकिंग सवंगडी ट्रॅकिंग बिकिंग सगळं टकाटक पैकी. मला तरी आज घरात आलताना वाटलेलंच 100% कोण ना कोण मला तर भेटणार इथं 100%. आणि कार्यकर्ते भेटलं शेवटी. दिवसा ढवळ्या आड बघलेला कार्यकर्ते भेटलं शेवटी. तर चला धबधब्याच्या दिशेने जाऊया बाबा हळूहळू. दूर दिसायला लागलाय. हो बघा तिथं दूर आहे का? दिसतोय का दूर? वर यायला लागलाय दूर एकसारखा. कसा आहे दूर? हा ताकद मांडव काढाची ताकद बोलते. जेवढं पाणी खाली जातंय तेवढं ढगून वर जातंय. हा सुट्टी नॉट. चला की रे इथनं चला, फक्त घसरून पडू नका. दादा तुझं नाव सांग. हा माझं नाव ऋषिकेश आर सूर्यवंशी.
गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचे प्रत्येक ब्लॉग लाईक करा आणि शेअर करा. सुट्टी देऊ नका. सुट्टी देऊ नका. तुमची ताकद दाखवा, तुमचं प्रेम दाखवा ऋषी भैयास प्रति. आपले लोक मोठी करा. आपली लोक मोठी करा. सुट्टी देऊ नका. बांधील की काय. बांधील की फॅन. श्रीमान लेजंड भाऊ नमस्कार. बिग फॅन ब्रो, बिग फॅन. काय पण श्रीमान लेजंड भाऊच आहे तो आपला. काय बी मजून माना. श्रीमान लेजंड तो लेजंड आहे आपला. महाराष्ट्राची शान आहे भाऊ तू. महाराष्ट्राची शान. दादाला टॅग करा गाईज. 100% शेअर करा श्रीमान दादापर्यंत की आम्ही असल्या वाटेवर आलोय आणि असं जीव घेणं प्रवास करत करत आम्ही मांडवकाडा धबधबा बघायला आलोय. श्रीमान दादा लव यू भावा. चला ए पडू नका. खाली पडला तर लय खाली जाचीला. जरा हळूहळू चला बरं काय. पडू नका. काठी घ्या हातात. हायच्या गावात काय रे विषय हो डेंजर विषय. भाई साहब. आमच्या पुढंच आहे समोर मांडवकाडा. हे कसं वाटतंय. आयच्या गावात ये मांडवकाडा यो. तर सध्या माझ्या मागं तुम्ही बघू शकताय मांडवकाडा धबधबा. आईच्या गावात दर्जा डोळ्याचं पारणं पिटलं. एवढा वेळ प्रवास करून आलो. सगळा विषय हार्ड करत आलो पण फायनली आपली आतुरता संपली भावानं मांडवकाडा धबधबा बघायची. आता आम्ही धबधब्यात जरा जवळ जाणार आहे. आमचं सवंगडी पण तयार आहे. ती काट्या बिट्या घेऊन ह्या कच्च्या वाटेने इकडं असं जायचं आणि इथं टॉपचा व्ह्यू दिसतो. टॉपचा धबधब्याचा शेवट भावानो. असं फिरायला बुडात दम लागतो बांडगुआनो. असं फिरायला एकटं काल का बांडगुआनो. तर चला आता खालच्या बघलं उतरूया हळूहळू करत. सवंगडी पण आपल्या सोबत आहे. मागं राहू नको. चल पुढं. पडला बिडलास तर बाबा मागच्या मागं गायब झालेलं काय नाही हो. तर पुढं कार्यकर्त्यांनी सुखरूप नेणं आपलं काम आहे. एक कार्यकर्ता आपल्या कुंडलमधला पण आहे त्यामुळे हळूहळू गेलं पाहिजे. तर इथनं पुढं जळूनशी सांभाळून आणि चला हळूहळू जाऊया. रस्ता काय तर असा आहे मित्रांनो. इथनं खाली पडलं तर डायरेक्ट दरीच आहे. अशा या रस्त्याचं ट्रेकिंग करत करत आम्ही निघालो. सवंगडी आमचं पुढे गेलं. मी पण शिस्त जातो. फुटेजच्या नादात इकडे तिकडे होऊन जातं. मी जरा मागं पडतो या. आणि जळू वगैरे आहेत बरं का इकडं. येताना घरातनं तुम्ही दांडी यात्रा नमक घेऊन या. गांधीजींनी आपल्यासाठी सत्याग्रह केलता. त्या मिठानं पण निघते ती. किंवा येताना गायछाप जरी एक पुढे आणली तरी जळू सोयू का पळू करून सोडतोय गायछाप जळूला. त्यामुळं तुम्ही येताना जरा घेऊन या काय तर संकट. आणि सध्या आमचं खाली उतराचं मार्गक्रमण चालू आहे सध्या हळूहळू करत. उतराय का वाटण झालोय पण ज्या वेळेला आम्ही परत वर चढणार आहे त्यावेळेला आमची एल लागणार आहे ती. हे आम्हाला पण माहीत आहे पण चालतंय त्याला पर्याय नाही. हळूहळू करत जाऊया आपण. चलो लेट्स गो. पोरं गेली बघा खाली संकट. पडलं ही पडलं. बघा बोचावाला बघा पडलं. आईच्या गावात तिसरं बघा काय करतंय. शेवटचा अवधसा नाही पडली. शेवटचा आला एकदम हळू आला. तिघा जणांचा कार्यक्रम झाला. आता फते झाला. नोरा फतेगत ही बघ की. आता धुयाचा धबधबा गेला. धुयाचा सुट्टी द्यायची नाही. चला आड बघल्याची अशी माझी वाटा ह्याचा जरा ह्यायचं रे खडतर आहे तो वाटा. शिस्तात जाऊ दे. शिस्तात एकदम शिस्तात जाऊ दे. शिस्तात चला तुम्ही आमची वाट लावायला काय मागे. शिस्तात चला रे. जळू बिळू चिकटतील पायाला बघा बूट काढून. चिकटलाय का एखादा. हो पडलो रे. चल नाही चिकट. तर धबधब्याच्या अत्यंत जवळ आलोय आम्ही. अत्यंत म्हणजे पाक जवळ आलोय. बघा या झाडाच्या आडातून दिसतोय धबधबा. तर आता लवकरच आपण धबधब्यावरती जायचं आहे. पोरं वगैरे लागले धबाधब पडायला. मी पडना म्हणजे बरं बंद करतो. अशी काय तर रस्ता यायच्या गावात धरणीविषयी हारड व्हायचा माझा. चला शिस्तात चला. बघा पाणी बघा कसं आहे.
बघा तिकडे धबधबा. यो ब्रो यो. शिस्तात चला, पडू नका पाण्यात, वाहून जातील. वाहून जात नाही पाणी, मोठा लोंडा मोठा पाण्याचा. काय चला पलीकडे. आज जा आज जा आज जाऊन तिकडे जा आज जा. तिथं जर घसरून पडला तर विषय संपला. शिस्तात चला रे, शिस्तात चला दगडात. गेली तिकडं. बघा बघा बरं तिकडे दुसऱ्या कसं दुसऱ्या कसं. जास्त खोल नाही. मला सोडा की. हा सोडलं सोडलं सोड. जास्त पाऊस पडला तर जास्त पाणी येतं, लक्षात ठेवा. फोन ठेवा की आपला बॅग. माझा पण ठेवा. आईच्या गावात सगळ्यांनी फोन आता माझ्याकडे येणार हळूहळू करत. वातावरण बघा, पाऊस पडायला लागला आणि धबधबा पुढे आपल्या. ये फायनली पोहोचलो धबधब्यापाशी. आता नाद करतो काय, यावंच लागते विषय हरडा भावनं. बघ कसं आहे. हा हा कसं आहे कसं आहे. आणि इकडे काय तर पाणी जातं धबधब्याचं बघा. शिस्तात या, शिस्तात या रे, शिस्तात या. ऐक की, हा बोला की. फोन तरी की बॅग. हा माझ्या लक्षातच नाही आहे, मी असं झालो घेऊन बघ की. तू जाय का रे फोन. आणि कुणा नाही ना. नाही नाही जाऊ दे. चला 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 ती गेली कुठून. आपल्याला खरं म्हणलं तर ह्याकडनंच गेलं पाहिजे, कारण इकडं आपल्याला वर जायचं आहे. बरं पाणी वाढलं तर आपल्याला इकडं वर जायला लागेल असंच. त्या व्हिडिओ काढ तेव्हा. बघा 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 बघ. बघा स्पायडरमॅन स्पायडरमॅन. तिकडं तिकडं जायचं गारचं जाऊ. बाबा ते जाऊ त्या दगडा नाही, त्या दगडावर गेलं तर तिकडं जातो आपण सरकत पलीकडं. चला शिस्तात जाशील वाहून. चला. हे पाण्याचा प्रवाह जास्त जोरात आहे बरं का. उडी मार की रे तिकडं पलीकडं. चप्पल गेली जाऊ द्या आता, गेली गेली. आता इकडं तिकडं जायचं आपल्याला. ती दोघं गेली बघ तिकडं. त्याची एक चप्पल गायब झाली. तर फायनली आता परिश्रमाने करता प्रवास करून आम्ही पोहोचलो मांडवकडा धबधब्याच्या खाली. यो यो तर इथं वाऱ्याचं प्रेशर एवढं जास्त आहे की मी तुम्हाला सांगू शकत आहे. झाम 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 माझ्या मागणं वार येतोय. वाव कार्यकर्ता बघायला लागतील. धबधबा अरे पुढे गेला का ना फोटो वगैरे काढायचं. इथं फोटो काढा मग पुढे जावा. कार्यकर्ता नवीन कार्यकर्ता फोटो काढणार नाही. अरे पुढे काढायचं फोटो, इथंच फक्त फोटो काढायचं. काढले फोटो शूटिंग चालू, फोटो देते आपले. ओके. आणि पुढे गेला की प्रेशर वाऱ्यात उठून. तर आता जस्ट आम्ही पुढच्या बाजू जाऊन आलो. असलं वारं बेगता आईच्या गावात धरून ना. दोस्त पेराची वर्गाने माझ्या चष्म्यावर दो बिंदू सगळ्यात तोंडात घुसते ती. हा करायला गेलो तर त्याला हाक मारायची पांडवा त्याच्या. हा करत तर तोंडात पाणी सगळ्या आईच्या गावात धरून ना. पुढे जाऊन फक्त एन्जॉय एन्जॉय. तर बाबानो मगाशी अचानक पैकी पाऊस वाढला
आणि अचानकपैकी धुकं वगैरे आलं आणि वाऱ्याचं प्रेशर एवढं होतं तिथं पुढं की कायच बंद झालं आम्हाला. सगळी कार्यकर्ता मागं बोलवून घेतली कारण पुढे जाऊन काही शूटिंग पण होत नाही काहीच होत नाही. विषय हार्ड होतोय आणि जरा पब्लिक वाढायला लागले इकडे वगैरे कार्यकर्ता आले थोडंफार आणि असं काय तर आता उजेड पडला त्यामुळे धबधबा दिसतो मला खट्ट एकदम टकाटक सगळं प्रेशरचं वार येतं आणि पाऊस पण चालू आहे वरनं टिबी सुट्टी नॉट असा विषय हार्ड आहे. नाद करतो काय आणि ती कार्यकर्ते तिकडल्या बाजूला गेली ती त्यांना इकडल्या बाजूला येऊन इकडनं जायला लागणार आहे. पर्याय नाही ब्रो. हा जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत दिसत नाही. लाईक फॉलो सबस्क्राईब भाव एवढ्या मेहनतीने करतोय. लाईक फॉलो सबस्क्राईब करायला लागतंय. एवढं कोण दाखवत नाही. खरेच सांगतोय. धन्यवाद. आता वैष्णवी आहे. वैष्णव बघ बाबा हे पल्ले चला टाटा नारायणी चला टाटा. सबस्क्राईब करा फॉलो करा आर सूर्यवंशी YouTube चॅनल. चला 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 पुढे आता चला. कुठे दिसते भाई आज चला. यो कमान बाया. लेट्स गो. तर प्रिय मित्रांनो विषय असा आहे उतरताना आम्हाला काय वाटलं नाही पण चढताना लागले यायला लागते ते आणि ही बघितल्यावर एवढं काय वाटत नाही पण तरी पण आहेच की आईच्या गावावरून जळूचं भ्या एक जळू माझ्या पाया वालता हिसकाटून टाकला त्याच्या बांडगो त्याच्या आईच्या गावात त्याच्या जायचं तर आता कोणाला एखादा लागला जळू तर ठीक नाही लागला तर तुम्हाला जळू बघायला भेटणार नाही मित्रांनो अजिबात. विषय हार्ड करत तर चालतंय आपलं मार्केटमध्ये आता पुढच्या दिशेने करूया. 2 कार्यकर्ते पुढे गेले ते बघा ते आपलं 2 कार्यकर्ते मागायचे तिकडं ह्यो एक आणि ह्यो एक आणि आम्ही तिघं मागायची हळूहळू करत आपण आता वर जाऊया आणि जरा वरच्या बघायला गेलं तिथनं व्ह्यू दिसतो धबधब्याचा तिथं तुम्हाला सविस्तर माहिती देतो काय काय विषय आहे या धबधब्याचा. तर सध्या वेळ आल्या तुम्हाला मांडवकडा या धबधब्याबद्दल थोडीशी माहिती द्यायची. तर विषय असा आहे ज्या वेळेला प्रभू श्रीराम इथं चालतं त्यावेळेला धारेश्वर मंदिर तुम्हाला माहीत आहे इथनं पुढं आहे एक 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर. पण पहिल्यांदा धारेश्वरचं मंदिर ह्याही होणार होतं. हे कडा वगैरे कोरलेलं दिसतंय का सगळं आतल्या बाजूनं खोदलेलं आहे तिथं धारेश्वरचं मंदिर होणार होतं. पण इथं वरच्या बाजूला एक गाव असल्यामुळं त्या गावाचं घाण पाणी शिवलिंगावर येऊ नये यासाठी प्रभू श्रीरामांनी धारेश्वर यात पुढच्या बाजूला शिवलिंगाची स्थापना केली तिथं पूजा केली. नाहीतर मांडवकडा या धबधब्याच्या खालीच इथं आत्ता धारेश्वराचं मंदिर या इथंच असतं. तर असा काहीतरी इतिहास आहे असं जुनी लोक सांगते ते मला पण माहीत नाही फक्त जुन्या लोकांनी सांगितलं आहे तीच मी तुम्हाला सांगितलं आहे पुढं. तर चालतंय धबधबा टाटा बाय बाय. आम्ही आता वर चढाई चालू केल्या थोडं अंतर राहिलं ह्या इथं वर जायचं आपल्याला बघा त्या टोकाला. तर चलो लेट्स गो बॉयज. पोरं सगळी वर गेली ती आपण बी जाऊया. पाय घायला आली ती गुडघं घायला आली ती ह्याच्या आईच्या गावात ट्रॅकिंगला वाईट आहे इथलं एकदम असं धगधगतं ट्रॅकिंग आहे. आणि ज्या वेळेला वरनं आपण खाली होतोय त्यावेळेला येऊ ना जरा बघायचा विसरू नका मित्रांनो. येऊ ना जरा टॉपचा विषय पांडा. तर जाता जाता एक जळू गावला आहे मित्रांनो तुम्हाला जावायसाठी खट्ट इथं जळूचं प्रमाण लय आहे. ह्याच्या पायाला चिकटला असता पण वाचला एकच जवळ आहे तेव्हा लागला बुटाला चिकटाला बांडगुळा हवा पडला इथं हवा आहे आईच्या गावात ह्याच्या सिंगम नाचला बांडगाव मर तिकडं आमचा रागात प्याली तुझी इथं किती कष्टाला आम्ही रागात मिळवतो तो रागात प्याली तुझ. तर चालतंय इथं जळूचं प्रमाण आहे बऱ्यापैकी जळूची काढतात पायाला
तर तुम्ही काय लय लोड घेऊ नका. येताना मीठ, चटणी आणि 1 किलो चिकन आणि तांबडा पांढरा रस्स्याचा मसाला एवढं घेऊन या. म्हणजे विषयच होतोय जायच्या गावात दर्शना. किती बराकात घेऊ ती 2 रस्त्याचं गोट वाटलं की विषय हार्ड होतोय. तर चला इकडच्या बाजून जायचं बघा इकडं. तर चला आपलं मार्ग म्हणून वरच्या दिशेने करूया. आम्ही आत्ता धबधबा सोडून वरच्या बाजूला आलूया. आता जाऊया, जाऊन गाडी बशी जातो. जरा दम भरला, पाणी वगैरे घेतलं. या पण भाव गेलं, हे पाणी प्या. दम भरला असला तर पाणी प्या. भैयानी सगळ्यांचा विचार करून एक नंबर नियोजन केलं. पाण्याच्या बाटल्या, फोनसाठी सेफ्टी सगळ्यांचा फोन माझ्याकडे आहे. फोन आहे तर भैयाकडे जाऊ चिकटल बघ. आणि दिव्या की चला आता वर झाला. या गडबडीत माझी चप्पल देखील गेलेली आहे. मांडवकडा धबधब्याला दान केलं आज. मांडवकडे चप्पल दान करून प्युअर ऍडव्हेंचर करत भैयासोबत आम्ही चाललो. अरे विषय हार्ड आहे पण काय म्हण असं ऍडव्हेंचर करा धमक लागते भावानो की तुमच्यात हाय भावानो. खरंच आहे विषय हार्ड आहे तुमचा. असं फॅमिलीला कंडून कॉलेज बुडवून कुणाचं बी नाद कराय ना का. 2 शब्द लाजू बाई. साडी द्यायचा तर चला पाऊस सदृश्य वातावरण व्हायला लागले. हळूहळू 2 बिंदू यायला लागले ते आपल्या कॅमेरावर. हळूहळू करत आपण मार्ग म्हणून गाडी दिशेने करूया. चला आलोय जवळच. तर सध्या आम्ही फायनली वरच्या बाजूला इथं पोहोचलोय आणि सध्या स्नेह भोजनाचा आमचा कार्यक्रम आमचा आता चालू होईल. इथे एक हॉस्पिटल आहे, म्हणजे दवाखाना बांधायचं चालू आहे इथं. त्या तिथं आम्ही आमचं मार्गक्रमण केलंय आणि इथं जेवणासाठी आपलं खास कांदा, भाकरी आणि भाकरीच्या खालच्या बाजूला चटणी आहे. सकाळ सकाळी पाट्याची ताजी भाकरी आणि चमचमीत चटणी आणि कांदा ह्याच्यासोबत आस्वाद घ्यायचा म्हणजे विषय हार्ड. आणि त्यात आपलं 2 सवंगडी पण आली तिथं. ती 2 कार्यकर्ते काय नाही म्हटलं, जाऊ दे म्हटलं, कपडे बदलायला लागले तिथं. तर चला घ्या खावा. चालू करा ही जरा ही करा अर्ध करा याला. चला घ्या. चतकोर घ्या, सुट्टी देऊ नका. अबे ह्या चटणी आहे, त्यात नाही चटणी. कांदा पण घ्या रे, लाजू नका. तर सुट्टी देऊ नका, कांदा बिंदा गच खावा. ताकदीचा नाही, कणाचा नाही, सुट्टी देऊ नका. तर असं ट्रेकला आलं आणि ट्रेकला येऊन जरा विषय हार्ड झाला, पाय वगैरे दुखायला लागलं. तर चटणी, भाकरी आणि कांदा नियोजन टॉपचा विषय. चटणी जरा तिखट आहे. पाणी संपलं आमचं, पाणी आमचं संपलं. कांदा टॉपचा विषय. आता हे सगळं संपवतो आणि मार्केट मग घरात दिसून थोड्याच वेळात आपलं करूया. तर अशा पद्धतीनं स्नेह भोजनाचा आमचा जरा आनंद झाला आणि या 2 पांडुबांनी भेटलं नाही कारण हे तिकडे आली नाही. आणि कार्यकर्ता आपल्याला खाली भेटलेलं धबधब्यापाशी. पुन्हा एकदा लाजला बघ सुट्टी नॉट. तर झालं इथला सगळा विषय टकाटक पैकी पार पडला आमचा. आणि आता आम्ही नीट गोल आमचं मार्ग म्हणून घरात दिशेने करायला लागलो. ही कार्यकर्ते कुठं जातील मला माहित नाही, ती पण कुठं जातील मला माहित नाही, आणि मी फक्त घरला जातोय मला माहित आहे. तर चालते भावानो, ओके टाटा बाय बाय. चला टाटा बाय बाय. तुम्हाला पण भेटून बरं वाटलं. टाटा चला ओके. सपोर्ट दाखवा भावाला. सुट्टी नॉट. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ट्रिप. त्याला व्हायरल करतो, इंस्टाग्रामवर टाकतो तेवढाच क्लिप बरं का. हे नाही बाबा. ओके चालतंय. तर स्टार्टर मारूया आणि 100 cc प्लॅटिना पेट्रोलच्या वासावर चालणारी गाडी घेऊन आपलं घरला मार्गक्रमण करूया 0 मिनिटात. तर चला. तर अशा पद्धतीने सगळा टकाटकपैकी कार्यक्रम उरकून वगैरे सगळं टकाटकपैकी बघून मांडवकाडा धबधबा एकदम एक्सप्लोर करून आत्ता जस्ट मी घरात बसलो. आणि संध्याकाळच्या 5 वाजले त्या जरा आवरावरी केली, जरा आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो आणि टकाटक विषय झाला. 1 नंबर मांडवकाडा धबधबा आहे भावानो. माझं एक मत आहे आयुष्यात एकदा तरी तिथं जाऊन एक्सप्लोर म्हणजे एकदा तरी जाऊन तुम्ही मांडवकाडा धबधबा बघून या. विषय हार्ड आहे, लय लांब नाहीत ना, 80 किलोमीटर आहे आणि 1 नंबर झाले टकाटक. जरा नवीन काय तर सबस्क्रायबर भेटलं, कार्यकर्ता नवीन भेटली, एकदम मजा आली. तर झालं सगळा विषय आपला फती झालाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब ध्यानानं करून टाका आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.